नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बंधू भगिनी. आपण आज मराठी या विषयाचा दुसरं लेक्चर, दुसरा तास सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक बंधू भगिनींनो, हा टीईटी, सीटीटी व आठवी स्कॉलरशिप या तिन्ही परीक्षेसाठी मराठीचा एकत्रित क्लास आपण घेत आहोत. अजूनही जे शिक्षक मित्र मैत्रिणी त्यांना टीईटीची बॅच करायची आपली, तर टीईटी बॅच करायची किंवा सीटीची बॅच करायची असेल, अजूनही तुम्ही प्रवेश घेतला असेल तर लवकरात लवकर प्रवेश घ्या. माझा व्हॉट्सअप नंबर किती 7972323220 या नंबरवर व्हॉट्सअप करा. जर समजा जे डीएड बीएड केलेले शिक्षक बांधव हा ग्रुप क्लासला जॉईन असतील, त्यांना जर प्रवेशासंबंधी काही पाहिजे तर व्हॉट्सअप करा. कोणीही कॉल करू नका, कोणीही कॉल करू नका. ठीक आहे, येत्या लक्षामध्ये. आता पहा, काल आपण म्हणजे परवा दिवशी मराठीच्या टीईटीच्या तासाला आपण वर्णविचार हे प्रकरण बघितलं होतं. मी मागच्या तासाला सांगितलं होतं की आमचे आठवीचे स्कॉलरशिप विद्यार्थी असतील किंवा टीईटी सीटीटीचे विद्यार्थी असतील, आपल्याला पात्र व्हायचंय. आपल्याला 150 पैकी 90 मार्क मिळवायचे. मग 150 पैकी 90 मार्क मिळवायचे तर आपली मराठी मातृभाषा ही आपली मायबोली आहे. त्यामुळे साहजिकच इंग्रजीपेक्षा मराठी आपल्याला सोपी जाते, आणि मराठी आपल्याला सोपी गेल्यामुळे आपल्याला साहजिकच इंग्रजीपेक्षा हिंदीपेक्षा मराठी या विषयामध्ये थोडेसे जास्त मार्क पडणं अपेक्षित आहे. पहा, मी परत सांगतोय, जे टीईटी सीटीटी मराठीचं टार्गेट घ्यायचं 30 पैकी 25 मार्क पडले पाहिजे मराठीमध्ये, जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, पात्र व्हायचं असेल तर. ओके, आता आपण प्रत्यक्ष टीचिंग सुरू करूया. आता आपला हा दुसरा क्लास आहे. पहिल्या क्लासचं रेकॉर्डिंग केलं होतं, परंतु त्या क्लासमध्ये साऊंड जो आहे तो डबल येत होता, लाईट स्पीड कमी होती. त्यामुळे आज मी थोडक्यात त्या तासाला जे शिकवले त्याचं थोडक्यात मी रिव्हिजन घेतो. ठीक आहे, जे आज पहिल्यांदा आपला क्लास जॉईन झाले त्यांच्यासाठी. हा, तर पहा, आपण सुरू करूया. आता पहिल्यांदा हा वर्णविचार हा परीक्षेसाठी का किती महत्वाचा ते आपण पाहूया. पहा शिक्षक मित्रांनो, वर्णविचार या घटकावर, वर्णविचार हा जो घटक आहे त्या घटकावर पेपर फर्स्ट व पेपर सेकंड च्या मराठीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके, तर किती प्रश्न विचारले असतात तर दरवर्षी पेपर फर्स्ट मध्ये वर्णविचारावर किमान एक प्रश्न असतो. एक प्रश्न पेपर फर्स्टला टीटी असेल किंवा सीटीटी असेल, दोन्ही परीक्षा. ओके, आणि एक प्रश्न असतो पेपर सेकंडला. आणि जर तुम्ही आठवी स्कॉलरशिप विद्यार्थी असाल तर आठवी स्कॉलरशिपला 2 मार्काला किंवा 4 मार्काला हा वर्णविचार घटक विचारला जातो. ठीक आहे, आता मी फक्त रिव्हिजन घेणार आहे. परवा दिवशीचा क्लास युट्यूबला अवेलेबल आहे. त्यामध्ये थोडं साऊंडचा प्रॉब्लेम आहे, तर तो थोडं समजून घ्या. किंवा एका दिवशी मी विशेष लेक्चर रेकॉर्ड करेन या वर्णविचाराचं आणि युट्यूबला अपलोड करून तुम्हाला देईन. ओके, बघा थोडं रिव्हिजन घेऊया आपण. बघा, सर्वांनी शिकलं वर्ण म्हणजे काय, ते समजून घेतलं होतं. तर मी काय सांगितलं होतं की आपण एखादा उच्चार करतोय, उच्चार करताना आपल्या मुखावाटे मूलध्वनी बाहेर पडत असतात. काय बाहेर पडतात? मूलध्वनी. हा, मग त्या मूलध्वनी ज्यावेळेस आपण लिहितो, म्हणजे अक्षर काढतो, तर ते मूलध्वनी अक्षर, आणि अक्षर हे रंगाने लिहिले जातात. हे अक्षर जे आहे ते अक्षर रंगाने लिहितात, म्हणून त्याला शब्द आहे वर्ण. अक्षर हे रंगाने लिहिले जातात, रंगाला दुसरा शब्द आहे वर्ण. म्हणून असेल ते नियमपर्यंत त्या सर्वांना वर्ण असं म्हणतात. त्या सर्वांना काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात. मग सर अक्षर म्हणजे काय? अक्षर या शब्दाचा अर्थ पहा. अक्षर म्हणजे काय? म्हणजे कधीही लोप न पावणारे. अक्षर म्हणजे काय? कधीही लोप न पावणारे. समजते? लक्षात येते ना? हो सर. हो सर. हो सर. ओके, हा. मग हे वर्णविचार म्हणजे काय? वर्णविचार म्हणजे वर्णांचा अभ्यास, म्हणजे मूलध्वनींचा अभ्यास म्हणजे वर्णविचार. इथे वर्णांचा अभ्यास व मूलध्वनींचा अभ्यास म्हणजे वर्णविचार.
मग वरती काय असतं मग ते कसं कुठं होईल? 52 आहे. सुरुवातीला एकूण वर्ग 50 होते. त्यानंतर आपल्या राज्य शासनानं परिपत्रक काढून सांगितलं हे इंग्रजीमध्ये आपल्या बाराखडी घ्या. आपल्या बाराखडीमध्ये घ्या. त्यामुळे पहिलं 50 मध्ये 2 झाले टोटल झाले 52. समजते का? हो सर. पुढे आपण पाहूया. आता हो बघा सर. वर्णांचे प्रकार आहे. वर्णांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता काय पहिला दुसरा माझं काय नाही तुम्ही मला तुम्ही करतोय. आवाज ऐकतोय. तुमचा माईक म्यूट ठेवा की रे. पण मी शाळेत समज तुम्ही म्हणाल तसं मी करणार तुम्ही म्हणाल नको शाळेत मग नको आयुष गोरे माईक म्यूट ठेव. मी सर्वांना म्यूट करू का मग? हे बघा तुमच्या घरातला आवाज ऐकू आला नाही पाहिजे. हा सर क्लिअर दिसत नाही. मी अजून मोठं करतो. हा मी झूम करतो. हा मी काय करतो पीडीएफ झूम करतो अजून. ओके ओके आपण सुरू करूया. मी झूम करतो पीडीएफ. तुम्हाला मोठं दिसेल. आता दिसते क्लिअर? हो सर. हो सर. हो सर. ओके हा थोडक्यात घेऊया स्वर. तर स्वरांचे ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर आणि संयुक्तस्वर. ऱ्हस्वस्वर म्हणजे काय? ज्या स्वराचा उच्चार हा आखूड होतो त्याला ऱ्हस्वस्वर असं म्हणतात. काय म्हणतात? ऱ्हस्वस्वर असं म्हणतात. ज्या स्वराचा उच्चार आखूड होतो. फॉर एक्झाम्पल अ, इ, उ, लुरू, रू. हा लुरू हे लुरू आणि लुरू रू हे ऱ्हस्वस्वर आहे. हा एकूण ऱ्हस्वस्वर किती आहे? 1 2 3 4 5 6. ओके. दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार करताना दीर्घ उच्चार करावा लागतो त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. समजतंय? बघा आईचं आ, इमारतीचं ई, उसाचं उ आणि अ हे 4 दीर्घ स्वर आहेत. संयुक्त स्वर म्हणजे काय? जो स्वर तयार होत असतो ना, 2 स्वरांचा एकत्र स्वर बनलाय. जो स्वर तयार होत असताना 2 स्वरांचा येऊन एकत्र स्वर बनलाय त्याला म्हणायचं संयुक्त स्वर. ओके. कसं मी सांगतो. इकडे बघा ए हा स्वर कसा बनलाय? ए हा स्वर कसं बनलाय? ए हा स्वर अ आणि ई या दोन्हीचा गुण बनलाय. त्यास 2 स्वर एकत्र येऊन नवीन स्वर तयार होतो त्या स्वराला संयुक्त स्वर असं म्हणायचं. मग आपल्या मराठीच्या वर्णमालेमध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहेत? 4. ए आय ओ औ. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आता बरेच जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना मराठीची वर्णमाला पाठ असते तर ती पाठ असली पाहिजे. ओके. तुम्ही सर्वांनी माईक म्यूट करा. माईक म्यूट करून सर्वांनी मला मी न बघता म्हणतो. बघूया मला जमतंय का. मी सांगतो तुम्हाला पाठ असली पाहिजे. मग मला येते का नाही आपण चेक करूया. चालेल का? माईक म्यूट करून तुम्ही पण म्हणा माझ्यासोबत. माईक म्यूट करून म्हणायचं बरं का. हा तर आपण पहिल्यांदा स्वर म्हणूया. अ आ इ रु रु लुरू. अ आ इ रु लुरू. हा उ ए ए ओ औ आणि अ हे नवीन स्वर आहेत. एकूण स्वर 14 आहेत. किती आहे? 14. एकूण स्वर किती आहेत? 14 आहेत. पहिल्यांदा 12 स्वर होते म्हणून आपण बाराखडी म्हणायचो. आता इंग्रजी अक्षरात 2 स्वर घुसलेत ए आणि अ. आता किती अक्षर? आता किती खडी झाली? 14 खडी झाली. आता आपण जाऊया व्यंजनाकडे. हा आता व्यंजन म्हणताना मी काय करतोय तर क चा वर्ग म्हणजे क सुरुवात करून क चा वर्ग म्हणणार मी. च सुरुवात करून च चा वर्ग असं म्हणणार. ठीक आहे. पहिल्यांदा क चा वर्ग क ख ग घ ञ हे गट म्हणतो नाही बरं का. हे अनुनासिक आहे. ठीक आहे. त्यानंतर च चा वर्ग च छ ज छ ञ हे त्र नाहीये. हे त्र नाहीये. हे आणि यामध्ये फरक आहे. हे अनुनासिक आहे. याचा उच्चार नाकावाटे होतो. याचा उच्चार कसा होतो हे अधिक चांगलं तुम्हाला मराठीचे पंडित डॉक्टर सांगतील. मी काय मराठीचा पंडित नाहीये. मी फक्त तुम्हाला मार्क घेऊन देण्यासाठी आलेलो आहे.
ठीक आहे. त्यानंतर पुढं त्याचा वर्ग टठ डठ न कोणतं सर न धनुष्याच्या बाणाचं न. ओके. नंतर त्याचा वर्ग म्हणजे तलवारीचा वर्ग तथ दध न कोणतं सर नळाचं न हे अनुनासिक आहे. त्यानंतर पुढचा कोणता वर्ग आहे पचा वर्ग पफ बफ म कोणतं सर म्हशीचं म आहे की नाही. हे बघा असं पाठ पाहिजे आहे का. मला कचा वर्ग मला पाठ आहे चचा वर्ग मला पाठ आहे टचा वर्ग मला पाठ आहे हा टचा वर्ग मला पाठ आहे आणि पचा वर्ग मला पाठ आहे. हे वर्ग क्रमानं पाठ पाहिजे. या प्रत्येक वर्गातलं शेवटचे अक्षर आहे बघा. त्या प्रत्येक वर्गातलं शेवटचं हे अनुनासिक आहे अनुनासिक. तर अनुनासिक म्हणजे काय अनुनासिक म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार हा नाकावाटे होतो त्याला अनुनासिक असं म्हणायचं. काय म्हणायचं अनुनासिक असं म्हणायचं. समजतंय का सगळ्यांना. हो सर. मग कचा वर्ग हा कचा वर्ग आचलचा आकळचा हातोचा हातोचा या प्रत्येक वर्गामध्ये 5 अनुनासिक आहेत. एकूण अनुनासिक किती आहे 5. ओके. त्यानंतर पुढं य ल व श श स ह र य न्य शज्ञ आले का मला म्हणता. परत म्हणून परत दाखवतो. य ल व श स ह र शज्ञ. हा माझा याचा प्रकार काय बघितलं य र श ह र हे सॉरी एक श आहे हे वर्ण नाहीये. क्षत्रियाचा हा वर्ण नाहीये. ज्ञानदेवाचा हा वर्ण नाहीये. मग हे काय हे जोडाक्षर आहे. हे काय जोडाक्षर आहे म्हणून ह्या वर्णमालेत नाहीये. आहेत का सांगा मला कुठं श आणि ह्या तुम्हाला पीडीएफ दिसतंय का कुठं नाही दिसत. हा श आणि हे काय जोडाक्षर आहे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. हा काय लागतो आपण काय माहिती का ही जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये मिस्टेक आहे. मिस्टेक माझी काल लक्षात आली होती परंतु कन्फर्म होत नव्हतं. आता मी कन्फर्म केलेले. बघा पुढे काय झाले तुम्हाला थोडासा व्यंजनाचे प्रकार आहे. व्यंजनाचे प्रकार थोडं फास्ट घेऊया. मी परवा दिवशीचं तसं हेच शिकवलंय. परवा दिवशीचं तसं रिपीट करतोय म्हणून थोडस फास्ट जातोय. ओके. जे आज पहिल्यांदा हा क्लास जॉईन केलेत त्यांच्यासाठी. असं कोण कोण आहे का पहिल्यांदा आज क्लास जॉईन केलेत. जे टीईटीचे आहेत आणि सीटीटीचे आहेत ते पहिल्यांदा आपला क्लास अभ्यास करताय तुम्ही रेज हँड करा बरं. टीईटी सीटीटीचे जे टीईटी एक्झाम देणारे शिक्षक बंधू भगिनी किंवा सीटीटीची एक्झाम देणार आहेत आणि ते पहिल्यांदा आलेले आहेत. आवांत प्रश्न विचारू नका. हा असं कोणी असेल हा योगिता आहेत योगिता मॅडम आहेत असं कोणी असेल तर सांगा. ओके. हा ओके. हा आपण पुढे जाऊया. ओके पुढच्याकडे जाऊया. हा तुम्ही काही बोलू नका. तुम्ही काही जरी बोललात तर ते रेकॉर्ड होतं. इथं एआय काम करतं. तुम्ही साधं काही जरी बोललात तर एआय तुमचं रेकॉर्ड करतं आणि ते स्क्रिप्ट मध्ये दाखवतं कोणी काही बोललं तरी. त्यामुळे तुमचे माईक शक्यतो म्यूटच ठेवा. शक्यतो म्यूट ठेवा तुमचे माईक. ओके. आपलं एआय ट्रान्सक्रिप्ट आहे आपला हा झूम मीटिंग क्लास. ठीक आहे. एआय तुमचं प्रत्येक वाक्य प्रत्येक श ह न सुद्धा रेकॉर्ड करतो एआय. ठीक आहे. आणि हा क्लास रेकॉर्ड होतोय. रेकॉर्डिंग सुद्धा चालू आहे या क्लासची. ओके. हा आता आपण पुढे आहे व्यंजनाचे प्रकार. पुढे काय आहे व्यंजनाचे प्रकार. व्यंजनाचे प्रकार किती आहेत 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत 2. पहिला आहे कठोर व्यंजने दुसरा आहे मृदू व्यंजने. पहिला प्रकार काय आहे कठोर व्यंजने दुसरा आहे मृदू व्यंजने. कठोर व्यंजने म्हणजे काय ज्या व्यंजनाचा उच्चार करताना कठोर असा जिभेवर आघात होतो. किंवा मृदू म्हणजे काय ज्या व्यंजनाचा उच्चार मृदू मऊपणे करतो त्याला मृदू म्हणायचं. आणि हे लक्षात ठेवायचं खूप सोपं असतं. मी आता बघितलंय कचा वर्ग हा चचा वर्ग फक्त हे बघितलं बघा कचा वर्ग चचा वर्ग चचा वर्ग चचा वर्ग कोचा वर्ग. या वर्गातील हा हे असं बॉक्स असतो 5 अक्षरांचा आहे की नाही. या 5 अक्षरांच्या बॉक्स मध्ये हा कठोर व्यंजन कोणते तर हे पहिले क ख च छ ट ठ त ठ प फ हे कठोर व्यंजन. एकूण किती आहेत 10 आहेत. येते का लक्षात तुमच्या. हो सर. मॅडम चाल मॅडम येते लक्षात. इकडे बस इकडे मला लक्ष जात मी इकडून बस आहे असं आहे का बरं ठीक आहे.
त्यानंतर मृदुव्यंजन म्हणजे पुढचे जे 10 वर्ण आहेत, पुढचे 10 आहे ग घ जझ गढ गध बघ, हे आहेत मृदुव्यंजने. हे काय आहेत? मृदुव्यंजने. कठोर व्यंजन किती आहेत? 10. मृदुव्यंजन किती आहेत? 10. याचा नोट्स मी तुम्हाला देणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपला क्लास लावलाय त्याला सर्वांना नोट्स देणार आहे. ही पीडीएफ देणार आहे डायरेक्टली. ओके. त्यानंतर अनुनासिक 5 आहेत. पहिलेच आपलं डिस्कस झालंय. त्यानंतर अर्धस्वर. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. कोणकोणते? य लव. किती आहे? य लव. ते अर्धस्वर 4 आहेत. ओके. त्यानंतर उष्मे. उष्मे किती आहेत? उष्मे 3 आहेत. तर उष्मे म्हणजे काय सांगा मला? उष्मे म्हणजे श श या वर्णाचा उच्चार करत असताना मुखावाटे जोराने हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे मुखामध्ये हवेचं घर्षण होऊन उष्मा तयार होते. म्हणून याला म्हणायचं उष्मे असं म्हणायचं. काय म्हणायचं? उष्मे किती सांगा मग? एकूण 3 आहेत. ओके. महाप्राण. एकमेव महाप्राण कोणता आहे? हा प्रश्न टीटीला पडलाय बरं का. महाप्राण कोणता? त्यानंतर एकमेव आहे श्रवणबाळाचं, आहे का नाही? येत्या लक्षामध्ये इथपर्यंत समजलंय का? हो सर. हो सर. हा, पुढे आपण जाऊया. ओके. पुढे आहे उच्चार स्थानानुसार. उच्चार स्थानानुसार वर्ण प्रकार. उच्चार स्थानानुसार वर्णाचे प्रकार. त्यांना सांगितलं त्यांना मराठीचा क्लास करायचा आहे. त्यांनी क्लास संपल्यानंतर म्हणजे उद्या, आज कोणी फोन करायचं नाही. 10 वाजेपर्यंत अजिबात मला फोन करायचा नाही. 10 वाजेपर्यंत माझा क्लास आहे. कोणी कॉल करायचा नाहीये. व्हॉट्सअपला मेसेज करायचा, त्यांना मराठीचा क्लास करायचा आहे. आज सर्वांसाठी डेमो होता, काल आणि आज. इथून पुढे मराठीची लिंक येणार नाहीये. ओके. जे क्लास करतील त्याला जरा, कारण खर्च खूप होतोय. मोबाईलची बॅटरी बदलली 1200 रुपयाची. मोबाईलचा चार्जर दिला 1200 रुपयाचा. 24 रुपये माझा काल मोबाईलचाच खर्च झाला. हे बोयाचा माईक घेतला तुमच्या, दिसतोय ना हा माईक माझ्या इथला. हा माईक आहे 2600 रुपयाचा. हे बघ फोकस लावला इथं आणून. त्यामुळे खर्च होतोय. कसं आहे, खर्च होत असल्यामुळं काही हरकत नाही शिकवायला. मला शिकवायची आवड आहे, मी शिकवतोच तुम्हाला. शिकवण्याबद्दल नाही, पण माझा खर्च पण निघाला पाहिजे ना. कळतंय का तुम्हाला? झूम मिटिंगचं घेतलं, सबस्क्रिप्शन घेतलंय आपण 13,000 वर्षाचं. जरा हिशोब किती झाले? 13, बोयाचं माईक 2600, मोबाईलचं चार्जर, बॅटरी रिप्लेसमेंट 2400. इथंच 20,000च्या पुढे गेलं. ठीक आहे. हा, आणि तुम्ही सगळे जे आमची सीटीटी आणि टीईटीची एक्झाम देणार आहेत, ज्या आमच्या बहिणी आहेत, त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिन्याला 1,500 देत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली फी भरायला काही हरकत नाहीये. सगळी मोफतच्या पिशटून नाही. माझा एवढा खर्च होतो, सगळी मोफतच्या पिशटून काय करायचं? तुमचे लाडके भाऊ देत आहेत ना पैसे, तर लाडक्या भावाची 1 महिन्याची माझ्याकडे होते का? ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. हा, पुढे आपण बघूया तुमचं उच्चार स्थान. ओके. उच्चार स्थान. पहिलं उच्चार स्थान. उच्चार स्थानासोबत पहिला प्रकार कंठ. पहिला प्रकार आहे कंठ. दिसत नाही व्यवस्थित? आता व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना? हो सर, दिसतंय क्लिअर. उच्चार स्थानानुसार पहिला कंठ. कंठ म्हणजे त्याचा उच्चार कंठ. हा जो कंठ आहे, कंठ इथून होतो. कंठेवर किती आहे? फक्त कंठेवरनं किती आहे? फक्त अ आ. आणि त्या शब्द चुकलं होतं, मिस्टेक झालं होतं, तर मिस्टेक आहे म्हणून झालं होतं. अ आ आणि हे क ख कंठेवर त्या शब्द मिस्टेक झाली होती. ओके. अ आ क ख ग घ य फ हे कंठेवर झाले का? आणि हे 4 असंच बनवायचा. हा 4 तुमच्या अभ्यासात असा लावायचा. म्हणजे तुम्हाला हे जे वर्णांचा उच्चार प्रकार हे टीईटीला पण प्रश्न विचारतात आणि स्कॉलरशिपला 100% विचारतात. आणि जी वर्ण विचारामध्ये मुलांचे प्रश्न जे चुकतात ते ह्याच मध्ये चुकतात. कंठ, तालव्य नाही, यामध्येच मुलांचे प्रश्न चुकतात. म्हणजे वर्ण विचारामध्ये अवघड काय हे विचारस्थानच अवघड आहे. लक्षात ठेवायचं. तर लक्षात कसं ठेवायचं? सोपं ट्रिक आपण करून दिली नोट्स मध्ये आपल्या सोप्या पद्धतीने आपण केले. ओके. पण ते थोडं खाली झाले, हे इथं पाहिजे, ही लाईन इथं पाहिजे. ओके. समजतं तुम्हाला? हा. कंठ, ज्या वर्णाचा उच्चार कंठापासून होतो ते कोणते? अ आ क ख ग घ य फ. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. दुसरा आहे तालव्य. आपल्या तोंडामध्ये, आपल्या मुखामध्ये टाळू असते, टाळू असते, है नाही? तर टाळूच्या स्थानानुसार उच्चार ज्याचा होतो त्याला म्हणायचं तालव्य. पण म्हणजे
यश. आता इथं बघा हे इथं पण आहे आणि इथं पण आहे. हे कोणतं आहे बघा, इथे दंत चालू आहे. इथे कोणतं आहे, हे बघा इथे दंत चालू आहे. दंत तालुमध्ये पण आहे, दंत तालुमध्ये पण छ छ छ आहे का? हा, दोन ठिकाणी आहे. मग कोणता कुठला आहे हे कसं समजायचं आहे का नाही? कोणताच कुठला आहे, कोणताच कुठला आहे हे आम्ही कसं ओळखायचं ते आम्हाला सांगा. ओके, आता मी तुम्हाला सांगतो. आता बघा मी शब्द सांगतो. शब्द आता लक्ष आहे सगळ्यांचं. ठीक आहे, मी एक शब्द घेतला चपळ. कोणता शब्द घेतला मी? चपळ घेतला. चपळ चपळ. त्याचं उत्तर तुम्ही कसं करता रे? असं करता, चला एक जोडता. बरोबर आहे का माझं? ज्या वर्णाचा उच्चार करत असताना चला चला असेल किंवा छल असेल. आपण छलचं उदाहरण घेऊया. छत्री. छत्री 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 काय करते? छत्री उच्चार करतो. य नसतं तिथं, आपण तो उच्चार करतो. हा, चपळ, छत्री हे जे वर्ण आहे, इथला छ इथला छ, हे तालव्य वर्ण आहे. काय आहे? तालव्य. ज्यावेळेस य जोडून उच्चार होतो, असं भास होतो, त्यावेळेस ते तालव्य गटातले असतात. ठीक आहे, आणि त्याचे उदाहरण आणि आता बघा चमचा. चमचा चमचा हा शब्द म्हणत असताना याचा उच्चार होतो का रे? नाही होत. चमचा. किंवा अजून उदाहरण घेऊया, जमाव. जमाव जमाव मध्ये नाही. अजून आपण उदाहरण घेऊया. ओके, झाड. झाड भरपूर उदाहरण आहे. ज उच्चारण करत नसताना ये येतं का रे? सांगा. नाही येत. मग हे चमचा, जमाव, झाड त्यातले हे हे कोणत्या प्रकारचे आहे? हे दंत तालव्य प्रकारचे. येते का लक्षात तुमच्या? ओके, हा, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, त्यानंतर कोणतं आहे रे? त्यानंतर मूर्धन्य. बघा काय अशी नाही, तालव्याची अशी नाही. मूर्धन्य अशी नाही. मूर्धन्य कोणते? मूर्धन्य ऋषीच एकमेव स्वर आहे. ओके, नंतर ओके, हे कसे? मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय रे? आपले मूर्धा असतात कोणामध्ये मूर्धा. ठीक आहे, मग ह्या वर्धाचा उच्चार करत असताना आपण काय होतो? मूर्धा स्थानानुसार याचा उच्चार होतो, म्हणून त्याला म्हणायचं मूर्धन्य. ओके, त्यानंतर कुठे? एकच चार्ट आहे, त्याच सगळं आहे. विनाकारण मध्ये मध्ये बोलू नका आणि कोणी या कॅम्पेन टर्न ऑफ करायचा प्रयत्न करू नका. श्रीराम शिंदे, काही कशाला क्लिक करायचं नाही, फक्त शिकवण्याकडे लक्ष द्यायचं. ओके, हा, आता बघा दंत. हा, दंत म्हणजे कट. आवाज येतो माझा एक व्यवस्थित? हो सर. हा, दंत म्हणजे काय रे? ज्या वर्णाचा उच्चार करत असताना दाताला स्पर्श होतो ते दंत्य वर्ण कोणते आहेत? लुरु आहे. पुढं तच्या वर्गातले वर्ण तथ, दध, न, ल, स. ओके, पुढं ओष्ठ. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना ओठाला स्पर्श होतो ते कोणते वर्ण? हु. हा, पुढं त्यानंतर हाताला दोन्ही स्पर्श होतो. सांगितलंय फोन करू नका, तरी फोन करतात काही जण. अवघड आहे. असू द्या. हा, आवाज येतो? ऐकू व्यवस्थित? हो सर. हा, कंठ तालव्य. कंठ तालव्य खंडातून फक्त 3 स्वर आहेत. इथे कोणता आहे? काही कोणताच नाही. कंठस्थ अ, अ, ओ, औ. कंठस्थ कोणता आहे? अ, अ, ओ, औ. आणि
शेवटचा उत्तर राहिला दंत तालव्य. हा, ते दंत तालव्य समोर ते दंत तालव्य. ओके, राहील लक्षात तुमच्या. जे विद्यार्थी आपण मराठीच्या त्याला ही पीडीएफ मिळून जाईल. ओके, आणि जे सीटीटी व टीईटीची एक्झाम देणार आहेत, जे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपला हा क्लास जॉईन करा. शनिवारपर्यंत डेमो आहेत, रविवारपासून क्लास चालू होतोय आणि आपण नाममात्र फी मध्ये सर्व विषय घेतोय. एकदम तज्ञ प्राध्यापक आहेत ज्यांनी मला मानसशास्त्र शिकवलं. जे लातूरमध्ये ऑफलाईन कसं टीईटीच्या वेळेला किंवा शिक्षक भरतीला मानसशास्त्र शिकवतात, शिक्षणशास्त्र शिकवतात. आता नाही, 2000 काळापासून ते आमचे डॉक्टर प्राध्यापक सुधाकरराव कुलकर्णी सर, जे अभिनव कॉलेजचे प्राचार्य आहेत, ते आपल्याला मानसशास्त्र शिकवणार आहेत. त्याच पद्धतीनं इंग्रजी विषयासाठी मानसशास्त्राच्या PYQ साठी, हिंदीसाठी तज्ञ प्राध्यापकांची टीम आपण घेऊन येत आहोत. त्यामध्ये टीईटी व सीटीटी देणारे शिक्षक बांधव आणि भगिनी आहेत. त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऍडमिशनसाठी या नंबरला व्हॉट्सअप करा. कोणीही कॉल करू नका, कोणीही व्हॉट्सअपवर बोलूया सगळं ते. ठीक आहे. जे टीईटी किंवा सीटीटी माझा भाग असणार आहे त्यांना सांगा, किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, जर तुम्हाला एवढं क्वालिटीचं शिकवणारे भेटत असेल माझ्यापेक्षा, तर त्यांच्याकडे लावा. नाममात्र फी मध्ये आपण क्लास घेतो. तर फी आपली किती आहे? सर्व विषयांची 2020 आहे. जर तुम्ही आज प्रवेश घेतला 20 तारखेपर्यंत 10% डिस्काउंट आहे. पुन्हा डिस्काउंट नाही देणार, कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत हा मुख्यमंत्र्यांच्या, आणि तुमचे लाडके भाऊ तुम्हाला महिन्याला देतात. ते 1 महिना माझ्याकडे होता करा फक्त. हा, कारण माझा खर्च खूप होतोय. त्यामुळे कसं आहे, सगळ्यांना मोफत देऊन आता मला नाही परवडू शकत. कारण जे प्राध्यापक येणार आहेत त्याला सुद्धा मला मानधन द्यायचं आहे. आणि माझ्याकडे किती ऍडमिशन आहे काय अजून मलाही पत्ता नाहीये. ते मी मानधनाचं बोलून बसतोय. त्यामुळे 1 लाडकी तुमची बहिणीची आहे ते माझ्याकडे होता करा. ठीक आहे, पुढे बंद करूया. हा जर उत्तर सांगा. ओके, आणि प्रश्न आपण काल बघितले होते. कालच्या नंतरचे प्रश्न आपण बघूया. ओके, हा प्रश्न दिसतोय तुला स्क्रीनवर? हो सर. हा, वाचा पहिला प्रश्न. खालीलपैकी अक्षर समूह नसलेला गट ओळखा. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. अक्षर समूह, अक्षर समूह म्हणजे काय? अक्षरांचा समूह, म्हणजे 2 अक्षर एकत्र आली पाहिजेत. हा, वेगवेगळं लक्ष द्या. तर हे रू आणि गुरु हे स्वर आहे. गुरु हा स्वर मिसळ आहे, म्हणजे अक्षर झालं. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हा, क हा व्यंजन आहे, त्यामध्ये क हे मिसळ आहे. हा, थोडे व्यवस्थित घेतो मी. हे बघा, हे अक्षर कसे सांगतो. त्यामुळे काय केलंय, क हे व्यंजन आहे, क या व्यंजनामध्ये गुरु हा स्वर मिसळला आहे, म्हणून हे अक्षर झाला, अक्षर समूह झाला. ओके, कसं यायचं सांगतोय क हा प्लस हे 2 व्यंजन आहे, त्यामध्ये ऋषीचा हा स्वर मिसळलाय, मग हे पण अक्षर समूह आहे. समजतंय का? त्यात क्ष आणि व्यंजन हे 2 अक्षर समूह एकच आहे. ओके, त्यानंतर अधिक बरोबर का नाही? तसं एक काय इंग्रजी अक्षर आहे, त्यामुळे अक्षर समूह नसला कसं आहे, तर काय परिणाम एक येतं लक्षामध्ये. रिप्लाय प्लीज. हो सर. ओके, हो स्वराली सर. समजतंय का मराठी चांगलं? हो सर, समजतंय. बर, आहे का टीईटी सीटीटी कोणी शिक्षक बंधू भगिनी आहेत का क्लासला? या हो सर. त्यांना समजतंय का टीईटी सीटीटी देणारे? हो सर. कोण आहे? थोडं नाव सांगा बरं मला, कारण मी लॅपटॉप ओपन नाही केला, मोबाईलवरच आहे. लॅपटॉप मला सगळे एकदाच दिसतात. योगिता सांगळे मी. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ओके. वैष्णवी सूर्यवंशी. हा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी असा व्यंजन समूह निवडा की ज्याची निर्मिती स्वरातून झालेली आहे. स्वरातून व्यंजन समूह, त्यावेळेचे व्यंजन हे व्यंजन आहे. 4था पर्याय व्यंजन आहे का?
रिप्लाय द्या. नाही सर. नाही सर. ए ऐ ओ औ स्वर आहेत, व्यंजन नाही आहेत. ओके, त्यानंतर आता बारकाईने बघायचं. हे एक व्यंजन आहे, व्यंजन आहे म्हणून त्याचं फक्त पाय मोडलाय, ज्यांच्यामध्ये स्वर दिसलेला नाही. दिसलेला का स्वर यांच्यामध्ये नाही, हे व्यंजन आहे. ओके, तसेच हे सुद्धा व्यंजन आहे. इकडे बघा, व्यंजन आहे, हा ध फक्त पाय मोडलाय का? मोठ्या का सांगा? नाही. हा काय? ध्वची निर्मिती झाली, स्वर झाले. त्यामुळं आता उत्तर काय सांगेल? पर्याय क्रमांक 1. हो सर. ओके, हा असेच प्रश्न टीईटीला पडणार आहे बघा, असे या पद्धतीचे प्रश्न टीईटीला पडणार आहेत. ओके, पुढं आता हा जो पुढचा प्रश्न आहे, बसच्या व्यंजने कोणती? आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, मी अजून नाही सांगितलं ना तरी पण सर म्हणले पर्पलिश ठेवायची, ठेवून म्हणले तर मग सरांची टार्गेट ठेवायची. आवाज तुम्ही काय बोलता? माईक म्यूट करून ठेवत चला की. कोण कोण बोलले मी आता रेकॉर्डिंग टाकतो ग्रुपला. अगले बार से तुझको नहीं होगा लौट के अरे तुझको कोण गाणं आना म्हणतोय? है. कोण आहे गाणं म्हणतोय? स्वामिनी गाडे, माईक म्यूट ठेव स्वामिनी. स्वामी माईक म्यूट कर. रुईकर मॅडम समजतंय का? रुईकर मॅडम? ओके, हा. जे टीईटी व सीटीटी क्लास करणारे आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणी आपल्या क्लासबद्दल माहिती सांगा. नाममात्र फी मध्ये आपण टीईटी सीटीटी संपूर्ण कोर्स घेणार आहोत, ऑनलाईन टेस्ट देणार आहोत, पीडीएफ प्रश्नपत्रिका 5 देणार आहोत पूर्ण सिलेबसच्या OMR सीट सहित. ओके, पुढे आपण जाऊया. आता थोडंसं आपण प्रश्न बदलूया. पहिला प्रश्न आहे बघा, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? सांगा. वर्ण म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत? मूळ म्हणजे ओरिजिनल, इंग्रजीचे पकडायचे नाही. मराठी भाषेमध्ये एकूण मूळ वर्ण किती म्हणले? 48. 48. 48. 50. हा, पुढचा प्रश्न कितीवर? ज्या वर्णांच्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? स्वर. पुढचा प्रश्न. अनुस्वार विसर्ग. अनुस्वार विसर्ग त्यांना काय म्हणतात? स्वरादी. स्वरादी. तुम्हाला चालू समज आहे ना? पुढं हे वर्ण कोणत्या वेळेला मोडतात? ओष्ठ. सांगा बरं का? ओष्ठ. ओष्ठ. ओके, चेक करायचंय का? आपण चेक करूया. ओष्ठेच आहे, ओष्ठेच येतं. हा, पुढचा प्रश्न. 14 खडी कशी तयार होते? 14 अक्षरी लिहून व्यंजनात स्वर मिसळून 14 वर्ण लिहून व्यंजनात 14 स्वर मिसळून 14 वर्ण लिहून का 14 अक्षरी लिहून? व्यंजनात 14 स्वर मिसळून. अरे 14 खडी म्हणजे काय असतं? तर आपलं क खा किक्की कुचकू केके म्हणजे काय असतो? आपण व्यंजनामध्ये स्वर मिसळतो, व्यंजनामध्ये स्वर मिसळतो. हा, तसं काय म्हणतं? ही 14 खडी येतं लक्षामध्ये. उत्तर काय असतं रे मग? पुढचा प्रश्न आपण करूया. चंद्रवजव या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
तालव्य. हा कोणता चंद्र व जग 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 उच्चार बघा कसं होतो जग तालव्य. जग होतो का जग तुम्ही जग 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 शब्द उत्तर कसं होणार? जग करणार का जग करणार जग करणार याचा जला काय म्हणणार जला या लागणार जला या लागतं काय शब्द असतं तालव्य असतं चंद्र चंद्र असं बरोबर की नाही म्हणजे तालव्य हे बघा टीईटीचे सीटीचे विद्यार्थी हे इथंच चुकतात स्कॉलरशिपचे सगळे इथंच चुकतात हे हेच हाच प्रकार आहे याच्या लक्षामध्ये हा हा मराठी भाषेतील या वर्णाचे वैशिष्ट्य काय आहे स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. पुढं नवा प्रश्न ए आहे कोणत्या प्रकारात बोलतात संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. पुढचा प्रश्न षष्ट या वर्णांना काय म्हणतात उष्मे. 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 पुढचा अनुनासिकांचे दुसरे नाव काय आहे परसवर्ण. अंतस्थ. अंतस्थ. कोणता नाही रसकस्वर कोणता नाही म्हणजे काय असतं म्हणजे दीर्घ असतं उ. उसाचा कोणता आहे वो तेरावा पुढील पैकी सजातीय स्वरांची कोणती बघा सजातीय ए आहे ए आहे आ ओ ओ काय प्रश्न विचारती प्रश्न अ आ. ओ आ. विजातीय पाहिजे विजातीय स्वरंप्रयोग उत्तर येतं रूट आणि लूट ओके प्रश्न टाइप मध्ये विजातीय ओके पुढचा प्रश्न मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत असंच चुकते वेळा परीक्षेत सुद्धा त्याच्या आपण सिली मिस्टेक करतो पेपर मला मॅडम पेपर कसा गेला अरे मला मराठी पेपर टेस्ट बघायला मॅडम मार्क भेटतील नाही 20 पैकी मला 25 मार्क भेटतील ज्यावेळेस सायन्स सारखी येते अरे देवा 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 34 द्यायचं तुम्ही 38 दिलं मी वाचतच नाही व्यंजन विचारलंय मी 38 दिले असं सिली मिस्टेक होतात मी असंच आपला 1 मार्कानं 2 मार्कानं 3 मार्कानं पेपर जातो आपण 3-3 4 वेळेस क्रेडिट देतो एकदा आपला क्लास करा तुम्हाला पुढे क्लास करायची गरज पडणार नाही का टीटी पास होणार आहे त्यामुळे तुमचे जे क्लासमेट असतील बीएड त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवा आपल्या लिंक पोहोचवा ओके हा पुढील पैकी संयुक्त स्वर कोणता 15वा प्रश्न त्या दोघांचं म्हणलं हा संयुक्त स्वर आहे ओके पुढचा प्रश्न विसर्गाचा उच्चार डॅश डॅश वर्णासारखा होतो म्हणजे विसर्ग असेल तर असं असेल असं विसर्ग आहे संस्कृतचे विद्यार्थी मला माहित असेल काय सारखं होतं ओके नेक्स्ट पुढील मृत्यूवर्ण म्हणतात त्याला वर्गपाठ आहे पहिले 2 कठोर पुढचे 2 दुसरा चौथा मृदू पहिला क्रमांक एक पहिला आहे दुसरा आहे हा तिसरा प्रत्येक वर्गाचा तिसरा व चौथा वर्ग हा काय असतो मृदू वर्ग असतो पहिला काय असतो कठोर वर्ग असतो येत्या लेक्चरमध्ये हो सर पुढीलपैकी अर्धनुनासिक कोणाला म्हटले जाते अर्धनुनासिक समजून सांगते बघा
याचा उत्तर करा बरं, कोण करेल? सिंह. उत्तर कसा असतो याचा? सिंह. सिंह म्हणजे व व मध्ये येतो व. येतो का रे? सिंह नसतं, सिंह असतो, सिंह. हा व हे या शब्दातून असते काय. येतो लक्षामध्ये? हो सर. ओके. हा पुढीलपैकी कठोर वर्ग कोणता नाही? कोणता नाही हे महत्वाचं आहे. आपण पुढीलपैकी कठोर वर्ग कोणता लगेच कठोर घेऊ टाकतो. ते नाही काय म्हणजे प्रश्न वाचून खूप महत्वाचं बरं का. प्रश्न बरोबर न वाचल्यामुळे सर कठोर वर्ग कोणता आहे? सहसा दुसरा आहे, गचा किती आहे? तिसरा आहे. सहसा पहिला आहे, सहसा पहिला आहे. कळतंय का? हो सर. हो सर. शेवटचा प्रश्न आजचा. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला जास्त मात्रा म्हणतात. ऱ्हस्व अ आ त्याला दोन म्हणतात. एक मिनिट नाही, मी चेक कन्फर्म करतो. मी एकच मिनिट कन्फर्म करतो. एक मिनिट उत्तर कन्फर्म करतो. एक म्हणतात असं मला वाटू लागले. उत्तर कन्फर्म करू सांगतो तुम्हाला. चुकीचं नको जायला काही. हा बरोबर आहे. म्हणजे मला एक वाटतंय. एक म्हणतात इकडे बघा. जो ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वरला शून्य असतो. मात्र काय असतो? शून्य. ह्रस्व स्वर त्याचा मात्र काय असतो? शून्य. आणि दीर्घ स्वर त्याचा मात्र काय असतो? एक. लक्षामध्ये अशा पद्धतीनं वर्ण विचार आपला हा टॉपिक संपलाय. आता मी टीईटी व सीटीईटी साठी आपण कोणते पुस्तक वापरायची ती बुक लिस्ट सांगतो. ठीक आहे, मला बरेच बुक लिस्ट सांगा असं म्हणतात. तर टीईटी सीटीईटी किंवा आठवी स्कॉलरशिप तुम्ही करत असाल तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. हा एक तुम्ही मोराबाई पुस्तक वाचतो. मोराबाई म्हणजे नितीन प्रकाशांचं पुस्तक असतं. खूप मोठं पुस्तक आहे. ठीक आहे, ते वाचून तुम्हाला होत नसेल तर आपण ज्या नोट्स देतो आपल्या त्या क्लासच्या नोट्स आहेत तेवढं जरी वाचलं तरी तुम्हाला आपल्या क्लासच्या नोट्स जरी वाचला तरी तुम्हाला 30-35 मार्क मिळतील. बरोबर तुम्हाला लगेच करणार नाही वाचून. जे टीईटी आहे सीटीईटी देणारे शिक्षक बंधू भगिनी मोराबाई वाचून तुम्हाला लगेच करणार नाही. युपीएससी मुलं 2-2, 3-3, 4-4 वर्ष मोराबाई वाचतात तरी ते तेवढं दिसत नाही. आपल्याला लगेच एवढ्या 40 दिवसामध्ये आपलं डोक्यात घुसणार नाही. मी ज्या नोट्स देणार आहे ना तेवढ्या नोट्स करा. ओके ठीक आहे. तर आपण आपला हा क्लास थांबूया. परत भेटूया 8 वाजता गणिताच्या क्लासमध्ये. ओके हा ठीक आहे, आपण थांबूया. लेफ्ट झालं तर चालतंय आता. आणि जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांनी मला मेसेज करा क्लास जॉईन करायचं असेल तर मराठीचा आज डेमो संपलाय बरं का. फोन कोणी करू नका आता. इथं काही विचारू नका. व्हॉट्सअपला विचारा काय विचारायचं ते. ओके 8 वाजता पुन्हा जॉईन व्हा गणिताच्या तासला.